रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा आपल्या सेवेला मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे, मुंबई महानगरपालिकेत शाळे शिक्षक आहे. अजूनही सेवा बाकी आहे, पण तरीसुद्धा या शैक्षणिक कार्याच्या आणि कुटुंबाबरोबरच मी असं ठरवलेलं आहे की माझा आयुष्याचा तंबू हा 4 बांबूवर उभा आहे. इतरांचं मला खरंच काय माहीत नाही, परंतु माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा तंबू हा 4 बांबूवर आहे. त्यातला पहिला प्रमुख बांबू म्हणजे नोकरी. दुसरा प्रमुख बांबू म्हणजे कुटुंब. तिसरा बांबू म्हणजे संप्रदाय, वारकरी संप्रदाय. आणि चौथा बांबू म्हणजे आपले नातेवाईक किंवा समाज. तर ह्या चारही गोष्टी साधण्याचा प्रयत्न मी करत आहे. नोकरीच्या जागी नोकरी, कुटुंबाच्या जागी कुटुंबसेवा, संप्रदायाच्या जागी संप्रदाय, आणि त्यातून जे काही शक्य होईल समाजासाठी, नातेवाईकासाठी. कारण मी समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येक व्यक्ती हा समाजप्रिय आहे. पण जे काय आपण करतो ते प्रामाणिकपणे करतो. तर आजच्या प्रवचनाच्या सेवेला अभंग घेतलेला आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडून सागरमय झाली. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडून चंदनमय झाल्या. परिसाच्या संगे लोह बी बिघडले, लोह बिघडून परिसमय झाले. विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला, तू का. दोन अर्थ आहेत. संत तुकाराम महाराजांचा हा तुका, आणि तू का बिघडला. विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला, तू का बिघडून विठ्ठलमय झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. वास्तविक पाहायला गेलं तर हे 2 शब्द आहेत. प्रवचनासाठी घेलेला अभंग इतका श्रेष्ठ आहे की त्या माध्यमातला अर्थ कळणं उचित पाहिजे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आता इथं बिघडणं आणि बिघडणं, बिघडणं हा पण तितकाच महत्त्वाचा शब्द आहे. बिघडणं म्हणजे आता मी बिघडलोय, पण देवाच्या संगतीत बिघडलो म्हणजे मी त्याचा होऊन गेलो. बघा, एखादा मुलगा बिघडतो म्हणजे त्याला कुठलं तरी व्यसन लागतं. व्यसन लागल्यामुळं बिघडतो ना. कुठंतरी त्याच्यावर जास्त एकाचीच कृती जास्त झाली की आपल्याला व्यसन लागतं. मग आता मला सांगा, मला जर संप्रदायाचं व्यसन लागलंय मग मी बिघडणार. माझ्याकडून जशी लक्ष आहेत तसं आमच्या गुरुमाऊलीने एक चांगले शब्द सांगितलेले आहे की जशी लक्षणं आहेत ते लक्ष असतं. तुमचं लक्ष काय आहे त्याच्यावर तुमची लक्षणं अवलंबून आहेत. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो. आता बघा, ह्यात अर्थ 2 लपलेले आहेत. आम्ही बिघडलो, तुकाराम महाराज सांगतात आम्ही बिघडलो, पण त्यात घडलो सुद्धा. आम्ही बिघडलो की बिघडलो, दोन्ही अर्थ जरी सारखा नसला तरी भावार्थ एकच आहे. आम्ही बिघडलो म्हणून घडलो, आम्ही त्याच्यात एकजीव झालो. बघा, एखाद्या वेळेला आता मला मोबाईलची सवय आहे. आता खूप 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 मी मोबाईलची समजा आकडेवारी करतोय, बटणं दाबतोय, म्हणजे आई काय बोलणार, फार बिघडलाय, सारखं त्याला मोबाईलशिवाय काही सुचतच नाही. मग तुकाराम महाराज सांगतात की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आता आम्ही बिघडलो, पण आम्ही भगवंताच्या नामात बिघडलो. आम्ही पार वेड झालो. का हो वेडी म्हणता मला, का हो वेडी म्हणता मला. सद्गुरूची वेडी. ह्या सगळ्या संत मंडळी आहेत, हे महिला मंडळ आहे, हे सद्गुरूची वेडी आहे. ते वेडी आहेत, पण भगवंताच्या भजनाचे वेडी आहेत. त्यांना त्याच्याशिवाय काही सुचत नाहीये. सागराच्या संगे नदी बिघडली. काय सुंदर असं आजचा जो प्रवचनाचा भाग आहे, या प्रवचनाच्या भागात अभंग
इतका श्रेष्ठ दर्जाचा आहे. सागराच्या संगे नदी बिघडली. आता मला सांगा, नदी नाल्यातून दऱ्याखोऱ्यातून वाहत वाहत शेवटी कुठे मिळते? सागराला मिळते. मग सागरामध्ये नदी एकजीव झाल्यावर ओळखता येते का ती नदी कोणती? यातलं नदीचं पाणी कुठलं आणि सागराचं पाणी कुठलं? एकजीव झाली. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडूनी सागरमय झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. वास्तविक मी अनेक सर्च केलेला आहे, तर तो शब्द बिघडला आहे आणि बरोबरच आहे. बिघडला हे योग्यच आहे. आम्ही बिघडलो, आम्ही देवाच्या नादानं बिघडलो, म्हणून कदाचित बिघडण्याची प्रक्रिया झाली. बिघडलो आणि बिघडलो, त्याच्याशी उठाउठा संतजन करू देवाशी भांडणं, संगे घ्यारे तोफखाना टाळ मृदुंग तो विना. देवाशी भांडण करायचं असेल तर त्या पद्धतीचं त्याच्याशी मारा केला पाहिजे, त्याच्याशी एकजीव झालं पाहिजे. माता पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज काय सांगतात की सागराच्या संगे नदी बिघडली. आता बिघडली म्हणजे ती पण एकजीव झाली. तिला नदीला सागराशिवाय काही दिसत नाही, ती सागराकडेच वाहत येते. आणि एकदा का तिच्या मार्गानं, कारण नदीचा पण मार्ग सागराकडे जातो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. ज्याप्रमाणे आकाशातलं पडलेलं पाणी, पावसाच्या रूपातलं पडलेलं पाणी हे नदी नाल्यातून सागराला मिळतं, त्याप्रमाणे आपण कोणत्याही माध्यमातून भगवंताची प्रार्थना केली, मग ते राम असो, रहीम असो, अल्लाह असो, ख्रिश्चन असो, कुरुक्षेत्र असो, गुरुद्वार असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याच्यातून भगवंताचं प्राप्तीकरण, त्याच्यातून भगवंताची आपल्याला दृष्टी मिळणं फार गरजेचं आहे. एक अभंगाच्या स्वरूपात एक उदाहरण सांगतो की एक आंधळा माणूस वाटचाली करता तो उठत बसत रखडत देवळात जात असतो. एक आंधळा माणूस देवळात जात असताना काही मूर्खी माणसं असतात समाजामध्ये, ज्याला आपण न्हावीपणा करणारी म्हणतो, दहावीपणा करणारी, सांबार चौकशा करणारी किंवा निंदकाची, घरं असावी शेजारी, काही निंदा करणारी माणसं ते एका पारावरती बसलेले असतात. तर ते बसलेले असताना ते निंदक त्या आंधळ्या माणसाला बोलतात, अरे आंधळ्या, एक तर तुला दिसत नाहीये, तू धडपडतोयस आणि कुठे चाललास तिथे, आणि तुला काय दिसणार आहे, कशासाठी चालला, काय बेगणार आहे. त्याने फार सुंदर उदाहरण दिलं. आंधळा माणूस बोलला, बरोबर आहे तुमचं, मला काय दिसणार नाहीये, पण मी ज्याच्याकडे चाललोय तो आंधळा नाहीये. ज्याच्याकडे मी चाललोय, जे काही मी चाललोय, तो आंधळा नाहीये. त्याचं माझ्याकडे लक्ष आहे, मला पुष्कळ झालं. तसं की तो धडपडत चाललाय, तो त्याच्यात वेडा झालेला आहे, तो त्या भेटीसाठी व्याकुळ झालेला आहे. पंढरीच्या वारीसाठी, भगवंताच्या दर्शनासाठी हे वारकरी सगळे व्याकुळ झालेले असतात. त्याच्यासाठी सुद्धा तो एक शब्द आहे, बिघडला. आता मला संप्रदायाची इतकी गोडी आहे, नोकरी तर आहेच, नोकरी नोकरीच्या जागी आहे, परंतु नोकरीतून थोडासा वेळ काढून या माध्यमातली सेवा देणं काय. आता काही लोक म्हणतात ह्याला काही दुसरं या सुचतच नाही. बाबा मी झालो वेडा, पण कदाचित आम्ही बिघडलो, हरकत नाही, पण त्या बिघडण्यामुळे जर घडत असेल, बिघडणे आणि बिघडणे हा मर्यादा महत्त्वाचा आहे. तर सागराच्या संगे नदी बिघडली, कारण नदी सागराला जाऊन मिळाली आणि नदी बिघडून सागरमय झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या. जेव्हा त्या बोरीचं रूपांतर चंदनाशी होत असतं, तेव्हा त्या बोरीनं चंदनाचा ध्यास लागलेला असतो. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ, ध्यास हा जीवाला, तो ध्यास लागला पाहिजे, ती आवड झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे, आस झाली पाहिजे.
वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू, ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ. तसं त्या बोरीला आज झालेलं आहे की मी कधी चंदनाच्या प्रक्रियेत जाते, आणि एकदा की चंदनाच्या प्रक्रियेत गेली, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडून चंदनमय झाल्या. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडून चंदनमय झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. किती ह्यामध्ये मौलिक अर्थ आहे. बिघडणं हरकत नाही, मी बिघडलो, पण घडण्याची प्रक्रिया होत असेल तर बिघडायला काही हरकत नाही. आणि कुठलीही गोष्ट बिघडली की ती पुन्हा तयार छान होते. एखादा रेडिओ जर बिघडला तर तो दुरुस्त केल्यानंतर त्याच्यातली बिघडण्याची क्रिया आपण दूर केली की तो चांगला होतो, पण त्याच्यावर क्रिया झाली पाहिजे ना. जर बिघडून सांदीत पडला असेल, सांदीत म्हणजे कोपऱ्यात आडगळीत पडला असेल, तर त्या बिघडण्याला काही अर्थ नाही. आपण भगवंताच्या मार्गातले बिघडलेलो आहोत. एक छोटं उदाहरण आहे की तुकाराम महाराज सुद्धा जेव्हा ते ध्यान साधना करायचे तेव्हा ते एक एक वेडे होऊन, म्हणजे त्याला कशाचं भान नसायचं. ते मोठे व्यापारी होते, त्यांच्याकडे मोठा व्यापारी धर्म होता, ते हे व्यापारी करणारे होते ते. पण त्या भगवंताच्या भक्तीने ते इतके वेडेमय झाले की त्यांना त्याचं भानच नाही राहिलं की मी कुणाला काय दिलंय. ते भंडारा डोंगरावर सुद्धा मिरचीचा व्यवहार करायचे तर ते असेच वाटायचे की घ्या बाबा. म्हणजे तो इतका त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या प्राप्तीमध्ये म्हटलं तरी हरकत नाही, तल्लीन झालेले. परिसाच्या संगे लोह बिघडले. परिस ज्याला स्पर्श करतो त्याचं सोनं होतं. ज्या घटकाला स्पर्श केला, आता समजा हे परिस आहे, माझ्या समोर एक परिस असा एक घटक आहे, त्याला मी स्पर्श केल्यावर माझं सोनं झालं. मी लोह आहे, मी लोखंड आहे, पण लोखंड जर परिसाच्या मार्गी लागलं तर लोखंडाचं काय होतं, परिस होतो. परिसाच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडूनी परिसमय झाले. काय विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा तुकाराम महाराज माऊली, किती अंगावर काटा येतो अक्षरशः त्यांच्या अभंगाचं श्रवण करताना, मुखानं बोलताना, समजून घेताना, की बिघडणं ह्याला किती महत्त्वाचं आहे. पण त्या बिघडण्यातून घडण्याची प्रक्रिया होणं हे तितकंच गरजेचं आहे. मी भक्तिभावात बिघडलो, पण याचा अर्थ नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी घडण्याची प्रक्रिया होत असते, ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून बिघडायला काय हरकत नाही आहे. एखादा विद्यार्थी बघा, किडा असतो, पुस्तकी किडा असतो, त्याला भयंकर वाचन असतं. आपण काय म्हणतो, तो किडा आहे, म्हणजे तो वेडा झाला, सारखा उठता बसता पुस्तकं वाचन वाचन. त्यातून तो घडतो, त्यातून तो घडतो आणि एक नाव लौकिक करतो. तसं तुकाराम महाराजांच्या अभंगातून शिकण्यासारखं आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो म्हणा किंवा बिघडलो म्हणा, काही हरकत नाही. पहिलं बिघडावं लागतं, मग त्यातून घडण्याची प्रक्रिया होते. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडून सागरमय झाली. परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडून परिसमय झाले. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या आणि बोरी बिघडून चंदनमय झाल्या. शेवटी तुकाराम महाराजांनी स्वतःलाही शिल्लक ठेवलं नाही. विठ्ठलाच्या संगे
तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे, तुका बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला. एखादा चित्रकार असतो किंवा एखादा मूर्तिकार असतो, सुरुवातीला त्याची बिघडण्याची प्रक्रिया जास्त असते, कारण त्याच्यात चुका होत असतात. परंतु तो चुकत 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 बिघडत 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 त्याच्यामध्ये एक चांगली घडण होते. त्याला जडणघडण म्हणतात. त्याला काय म्हणतात? जडणघडण. मग तो मॅन प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेव्हा तुम्ही एखादा सराव करता, मी बिघडलो म्हणजे काय, की मी त्याच्या नादी लागलो. मग आता ते कुणाच्या नादी लागावं हे महत्त्वाचं आहे. जर मी व्यसनाच्या नादी लागलो तर ते चुकीचंच आहे, कारण व्यसन हे शेवटी मरणाच्या दारापर्यंतच नेतं. प्रत्येकाला मरण आहे, पण व्यसनाच्या अधीन होऊन मरणं आणि नैसर्गिक मरणं किंवा ह्या देहाचं जे काही अंश आहे त्या अंशाचं, देहाचं, आपल्या अंतर्गतला जो पवित्र आत्मा आहे त्याला चिरशांती लाभण्यासाठी आपला देह कष्टविला पाहिजे. आणि तो कष्टविण्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकारामांनी विठ्ठलाच्या संगे, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला. याच्यामध्ये त्यांनी असं एक सांगितलेलं आहे की मी देव पाहावयासी गेलो, माझा मीच देव झालो किंवा देवच होऊनी बैसलो. किती सुंदर बघा ना, की त्यांनी भगवंताला शोधायला ते गेले, पण ते स्वतःच भगवंत झाले. तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण होई तैसे तेव्हा कळे. आपण त्या संतांच्या मार्गाला लागल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याची अनुभूती येईल तेव्हा त्या भगवंताची दृष्टी त्या नजरेत पाहिलं तर. त्यासाठी संतांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ह्या अभंगातून आपल्याला फार सुंदर असं प्रवचनासाठी हा अभंग, जरी त्याचं कालावधी सांगण्यासारखं पुष्कळ आहे, अर्धा तास म्हणजे प्रवचन असं नाही, तो अभंग समजून घ्यायला उभं आयुष्य लागतं. त्याला विठ्ठल वेडा म्हणलं जातं. आम्ही बिघडलो, आता तुम्ही बिघडणं म्हणा की बिघडणं म्हणा, दोघांचा पर्यायी अर्थ जरी वेगळा असला तरी भावार्थ एकच आहे. पण बिघडणं हा शब्द पर्यायी आहे. बिघडलो, आम्ही बिघडलो, आम्ही देवाच्या नादानं लागून बिघडलो. काही लोक म्हणतात असे की देवाच्या नादी लागून कुणाचं चांगलं झालंय. ज्याची दृष्टी तशी सृष्टी. पण एक आहे मात्र, एक उदाहरण सांगतो. एक 80 वर्षाचा माणूस होता आणि ह्या 80 वर्षाच्या माणसाला कुठला तरी एक आजार झाला आणि आजार झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्या शस्त्रक्रियेला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑपरेशन. आणि एक 10 तासाचं ऑपरेशनसाठी त्याचा मुलगा त्या 80 वर्षाच्या माणसाला दवाखान्यात ॲडमिट करतो. आता ॲडमिट केल्यानंतर डायरेक्ट 10 तासाचं 20 लाख रुपये बिल झालं, कारण मेजर ऑपरेशन होतं, मेजर शस्त्रक्रिया होती. मग ते सगळे अनेक डॉक्टर, मग ते सगळे साधन सामुग्री ह्याव त्याव सगळ्या गोष्टी करत 10 तासाचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि 2 तासात त्यांना पुढच्या डिस्चार्ज देताना हे 40-20 लाखाचं बिल. तर आता त्याचा मुलगा जो होता तो सक्षम होता, अतिशय सुंदर होता, म्हणजे मुलगा दणकट होता, बळकट होता. पण तरीसुद्धा हा जो 80 वर्षाचा माणूस आहे याला डोळ्यात फार पाणी आलं, रडायला लागला. अरे विठ्ठला पांडुरंगा, तो आळवणी करायला लागला. तो डॉक्टर म्हणला, अहो तुम्ही कशाला रडताय, तुमचं तर ऑपरेशन सक्सेस झालं, आता तुम्ही पहिल्यासारखं थोडीशी हालचाल चांगली करणार, तुमच्या ज्या अडीअडचणी होत्या शारीरिकच्या त्या सगळ्या दूर झाल्या, मग तुम्ही काय रडताय, हवं तर तुम्हाला काय सवलत देतो 5%. आता 20 लाखाच्या बिलाला 5% म्हणजे किती झाले, 20 100, एक 10,000 रुपये, नाही सॉरी 1 लाख रुपये. मग ते करतो कमी आम्ही, हरकत नाही बोलली. त्याच्यासाठी नाही मी रडत, मी याच्यासाठी रडतो की मी केवळ तुमच्याकडं 10 तास होतो तर त्याचं तुम्ही बिल लावलं 20 लाख रुपये. मग या भगवंताने मला हा देह दिलेला आहे, या भगवंताने मला देह दिलेला आहे, त्याने अजून कुठलंच बिल नाही पाठवलं.
त्याची मला केविलवाणी अवस्था झालेली आहे. मग त्या भगवंतानी जर बिल नाही पाठवलं म्हणून आपण काय मीटर खराब करायचा का? नक्कीच नाही करायचा. मग जर तो बिल पाठवत नाही तर त्यांनी बघ, आपण 8 तासाची नोकरी करतो, 10,000 रुपये घेतो, कुणाला 20,000 आहे, समजा 12 तासाची ड्युटी आणि 25,000 पगार आहे. मग आपण लगेच खूप प्रामाणिक राहतो, छान, आता मला 25,000ची नोकरी मिळाली, आता 8 तास मस्त काम करायचं. ज्याने देह 24 तासाचा दिलेला आहे त्याच्यासाठी काय? उरलेले 16 तास ते चांगले आहेत म्हणून तुला 8 तास जमणार ना. ते 16 तास चांगले त्याने दिले नसते, डोळ्याच्या जागी डोळा, कानाच्या जागी कान, तोंडाच्या जागी तोंड, नाकाच्या जागी नाक, हे सगळं शरीर चाले, हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविना. त्या भगवंताची कृपा आपल्यावर इतकी आहे आणि म्हणून आपलं हे आयुष्य त्या भगवंताला आळवलं पाहिजे. त्याचे लाख 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 धन्यवाद सतत श्वासागणित व्यक्त केले पाहिजे. कारण त्याचा श्वास आहे म्हणून तर आपण जगतोय. आपल्याकडचे श्वास संपले तर आपण भाड्यानं घेतो, ज्याला ऑक्सिजन म्हणतात, आणि त्याला आपण पैसे मोजतो. आपल्याकरता भगवंताचा श्वास कमी झाल्यानंतर, संपल्यानंतर आपण नकली श्वासोश्वास घेतो आणि त्याच्यावर जगण्याची क्रिया करतो आणि त्या श्वासाला आपण पैसे मोजतो हवे तेवढे. आज ह्या कोरोनामध्ये ऑक्सिजन इतके कमी पडले, कारण इतकी माणसं आजारी पडली, पण त्या कोरोनासाठी ऑक्सिजनची गरज होती, कारण तो इतका अडचणीत होता. मग त्याला ऑक्सिजन मिळालं नाही तर त्याला त्रास होणार. मग आपण त्या भगवंताचे धन्यवाद द्यावे की आपण आता, आपल्याला ऑक्सिजन लागलेला नाही आहे तरी आपण श्वास घेतोय. मग ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडे लावल्यावर मिळतो. पुन्हा तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, वा वा वा, 450-500 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आम्हाला एक वेळ नातेवाईक नसले तरी चालतील, पण झाडं हे नात्यानं, झाड हा नातेवाईक झाला पाहिजे. एखादा नातेवाईक आपल्याला नाही कामाला आला तरी चालेल, पण लावलेलं झाड मात्र नक्कीच कामाला येतं. मग ते नातं टिकवणं, एखादं रोपटं लावणं आणि त्या रोपट्याला सातत्यानं निगा राखणं, त्याची देखभाल करणं, ते नातं टिकवणं, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अभंगातून काय सांगितलंय की आम्ही बिघडलो, तुम्ही पण बिघडा, पण जर तुमच्यामध्ये घडण्याची क्रिया होत असेल तर बिघडायला काही हरकत नाही. पण ते कुणासाठी बिघडा? विठ्ठल नामात बिघडा. विठ्ठलाच्या संगीत तुका बिघडला. तुम्ही तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली या भय नरका झाली. सत्य कर्माला भगवंताचंही हा पाठबळ आहे. त्यामुळं या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं आहे की आम्ही बिघडलो, आम्ही भगवंताच्या नामस्मरणाने, भगवंताच्या आळवणीने, भगवंताच्या विचारसरणीने, आणि त्याचे लाख उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, भगवंताचे उपकार आहेत. ज्याला संत कळला ना त्याला भगवंतच कळलेला आहे. कारण संत आणि भगवंत हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. समजा एक 10 रुपयाची नोट वरून नकली आहे, 10 रुपयाची नोट खरी आहे, बरोबर आहे, आणि एक 2,000ची नोट वरून आहे 2,000चा आकार आणि खालून काहीच नाही आहे. तर मग आता मला सांगा कोणती नोट बाजारात चालेल? बरं, याची किंमत जास्त आहे. 10 रुपयापेक्षा 2,000 किती मोठे? 200 पट मोठे. पण दुसरी बाजू आहे का तिला? नाही आहे. मग त्या दुसऱ्या बाजूचं नाव आहे संत. म्हणजे एका बाजूला भगवंत, दुसऱ्या बाजूला संत, त्याची ती बाजारभावाची किंमत करते. मग आपल्या देहाची किंमत आपल्याला कळण्यासाठी आपल्याला भगवंत रूपी संतांचा उपदेश आपल्याला समजला पाहिजे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सुरुवातीला मला असं वाटायचं की बिघडलो बिघडलो बिघडलो, पण मी जेव्हा खरं, आमचे गणेश भोईटे नावाचे मित्र आहेत, अतिशय प्रामाणिक मुलगा आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे. आता सध्या थोडीशी जरा त्याची पायाची अडचण आहे,
त्यामुळं तितकंसं त्याच्याकडून साधना फार कमी होत असेल, परंतु सारखा दुःखी कष्टी असतो पायाच्या उपचार. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की त्याची पायाची अडचण लवकरात लवकर दूर व्हावी. तर त्याने ते सर्च करून सांगितले की नाही, बिघडले बिघडले बिघडले. आत्ता मला ते पटतं की हो, बिघडणंच योग्य आहे. आपण बिघडलोच पाहिजे. भगवंताच्या नामामध्ये आपण बिघडलो तरच त्या बिघडण्याची प्रक्रिया बिघडण्यावर असते. बिघडणे म्हणजे बला पहिली विलांटी बिघडणे आणि दुसरा त्याचा अर्थ भीला दुसरी विलांटी भी घडणे, म्हणजे ती घडण्याची प्रक्रिया असते. म्हणून तुकाराम महाराज इतके भक्तीमध्ये बिघडले होते, इतके भक्तिमय झाले होते की त्यांची जडणघडण ही भगवंतामध्ये कधी झाली कळलंय नाही. देव पाहावयासे गेलो, देवच होऊन बैसलो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडूनी सागरमय झाली, नदी बिघडूनी सागरमय झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडूनी चंदनमय झाल्या, बोरी बिघडूनी चंदनमय झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडूनी परिसमय झाले, लोह बिघडूनी परिसमय झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला, तुका बिघडूनी विठ्ठलमय विठ्ठलमय म्हणजे तू एकजीव झाला. आता जसं दुधामध्ये साखर विरघळते आणि ती एकजीव होते, नंतर साखर गोडवा कळतो पण साखर दिसत नाही. आपण जर साखरेचं दुधामध्ये मिश्रण केलं आणि दूध पिलो, गोड दूध, तर आपण त्यात साखर शोधतो का? नाही, विरघळली ती. तसं तुकाराम महाराज या त्या भगवंताच्या नामस्मरणात इतके एकजीव झाले की आता देवाशी एकजीव झाले. आता ओळखणं अवघड आहे. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. वा पांडुरंगा, परमेश्वरा, पंढरीनाथा, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या एका अभंगावर सुद्धा म्हणजे आपण आपल्या कामामध्ये सुद्धा खरंच बिघडलं पाहिजे. बिघडलं तर म्हणजे बिघडणं याचा अर्थ काय, आपण त्या कामाशी एकजीव होणं, एकनिष्ठ होणं. जो चुकतो तो शिकतो. आता आपण म्हणतो माझी चूक झाली, काहीतरी करतो म्हणून तू चुकला ना. जर समजा काहीच काम नाही केलं तर चुका होतील का? नाही होणार. मग चुका नाही झाल्या म्हणजे तो श्रेष्ठ का? नाही, कारण त्याची काहीच काम नाही केलं. एकाला सांगितलं 10 ओळी शुद्ध लेखन लिही,
तर एकाने नाहीच लिहिलं, कारण त्याच्या काही चुकाच नाही झाल्या, पण त्यांनी लिहिलंच नाही. आणि दुसऱ्यांनी शुद्धलेखन लिहिलं, पण त्याच्या काही चुका झाल्या. मग श्रेष्ठ कोण? ज्यांनी काहीच नाही केलं का ज्यांनी चुकलं? चुकला तो श्रेष्ठ, कारण जो चुकतो तो श्रेष्ठ, आणि जो चूक सुधारतो तो सर्वश्रेष्ठ. जो चुकतो तो माणूस, जो चूक सुधारतो तो भला माणूस, आणि जो चुकत चुकत आपल्या गोष्टी परिपूर्ण मार्गाकडे नेतो तो भला माणूस, देव माणूस. तर अशा पद्धतीचं संत तुकाराम महाराजांची ही सेवा अतिशय सुंदर आहे. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडून सागरमय झाली, चंदना संगे बोरी बिघडल्या. कारण हे उदाहरण जे आहे ना, हे इतकं जुळतं चांगलं, की ती येणारी वाहत येणारी नदी, कड्या कपाऱ्यातून नदी, नाल्यातून इथून तिथून सगळं पाणी घेऊन, सगळं इकडचं तिकडचं ती सागराला मिळते. म्हणजे सागराशी तिचं एकजीव होतं. सागरामध्ये गेल्यावर आपण नदीचं पाणी कुठलं आणि सागराचं पाणी कुठलं हे आपण ओळखू शकत नाही. जसं समजा परिसाच्या संगे लोह बिघडले, त्या लोहला जर परिसाची साथ लागली, लोहाची आणि परिसाची जर दोस्ती झाली, आणि जर त्यांची ही दोस्ती एकजीव झाली, तर आपोआप त्या लोहाचं कशामध्ये रूपांतर होतं? परिसामध्ये होतं. मग एकदा ते परीस झाल्यानंतर त्यातलं लोह कळेल का? नाही कळणार. परत पुढचं आहे उदाहरण, चंदनाच्या संगे, सागराच्या संगे आणि विठ्ठलाच्या संगे. मग आता विठ्ठलाच्या संगे भगवंत इतके एकजीव झाले की आता विठ्ठल कोण आणि भगवंत कोण आणि तुकाराम महाराज कोण, नाही सांगणं कठीण होतं. तुकारामाचं अस्तित्व आहे, त्याबद्दल वादच नाही आहे, पण ते इतके एकजीव झाले की आपल्याला आपण कार्य करताना एकजीव होणं गरजेचं आहे. आपल्या चुकातून आपण सुधारलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. या माध्यमातून आजचा हा अभंग आहे. पुष्कळ आहे सांगण्यासारखं, पण वेळेची मर्यादा आता जवळजवळ 32 मिनटं झालेली आहेत. छान वाटतं हा अभंग, इतका छान वाटतं. त्याची चाल पण चांगली आहे, भैरवी आहे. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडूनी विठ्ठलमय झाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. वा, काय छान, मस्त की. ठीक आहे, असू द्या. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे या ठिकाणी आपल्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो की आपण आवडीने ही सेवा आपण श्रवण केली. सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आपण कशाची काळजी करायची नाही. आवडीनं हरिनाम घ्यायचं, आवडीने भावे, पण तो भाव आला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची. आपण एकदा भगवंताच्या मार्गी लागला तर त्याची जबाबदारी आहे. त्याची काय करायचं हे त्याने ठरवायचं. मग तो आपल्याला बरोबर सद्बुद्धी देतो. नाहीतर मी एका जागी बसताना आता देव मला खायला घालेल, नाही घालणार. तू कष्ट कर आणि केलेलं कष्ट त्याच्या चरणावर ठेव. मग त्याची प्रक्रिया सुरू झाली. तू जर म्हणशील की मी आहे माझा हारी, तर देईल मला पलंगावरी, नाही. आपोआप काही मिळत नाही, आपोआप काही मिळत नाही. आपोआप मिळतो तो फक्त जन्म आणि मृत्यू. तो पण जन्म पण आपोआप नाही, त्याला अनेक कष्ट करावे लागतात. आणि मरणसुद्धा मिळतं, ते सुद्धा त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. त्यामुळे हा विषय थोडासा अधिक वाढत जाईल. असू द्या. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आजचं आध्यात्मिक सहवासाचा प्रवास हे आमचं बॅनर आहे. मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 या माध्यमातली ही सेवा आहे. कारण मुंबईहून पंढरपूरला जाणारी आपली दिंडी आहे. गेली 44 वर्ष त्याचं कार्य आहे. गेट ऑफ इंडियापासून दिंडी पंढरपूरला जाते आणि या माध्यमातून आध्यात्मिक प्रवासाचा हा सहवास आहे किंवा सहवासाचा प्रवास आहे, काही सांगा. सहवास शब्द घ्या, प्रवास घ्या, शेवटी आपली ही प्रवासाची भूमिका आहे. त्या माध्यमातून ही सेवा. कुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.